सर्व काही सुरळीत चालू होते ना। मग पिताश्रींनी दुसऱ्या पर्यायाबद्दल का विचार केला असेल? मी मनोमनी विक्रमादित्य यांना माझे वर म्हणून कधीच स्वीकारले आहे। ह्या भेटीगाठी त्यांनी मला पसंती देणं ही आता एक औपचारिकताच म्हणून उरली आहे। विक्रमादित्य यांच्याशी माझा विवाह व्हावा म्हणून मी महादेवांचे कठोर तप सुद्धा केले। मला खात्री आहे की महादेव मला त्याचे फळ नक्की देतील। स्वामी, आपण ध्यानस्थ असताना आपल्या चेहऱ्यावर हे हसू फुलण्याचे कारण कळू शकेल का? माझ्या स्मित हास्याचे कारण आहे शनिदेव। शनिदेव? त्यांनी असे काय केले? शनिदेव कधी कोणती व्यूहरचना करतील सांगता येतं का? समोरील परिस्थिती काय आहे, त्या परिस्थितीत अडकलेला माणूस कोण आहे, त्यानुसार ते प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारे खेळ रचतात। त्यांचे आराध्य श्रीकृष्णासारखेच शनिदेवांची लीला ओळखता येत नाही। होय स्वामी, शनिदेव कधी कोणता मार्ग निवडतील सांगता येत नाही। परंतु त्यांनी आता असे काय केले आहे? विक्रमादित्याचा प्रिय अश्व मणी हा गतप्राण झाला। शनिदेवांनीच त्याला यातनांपासून मुक्ती दिली। विक्रमादित्यांचा प्रिय अश्व गेल्यामुळे त्याला आता अश्वमेध यज्ञासाठी नवीन अश्वाची गरज आहे। आणि आता हीच गरज पूर्ण करण्यासाठी शनिदेव स्वतः अश्वाचे व्यापारी म्हणून विक्रमादित्याच्या राज्यात प्रवेश करणार आहेत। आपण विचारही करू शकत नाही अशा घटनेचे चक्र त्यांनी रचले आहे। खरेच अतिशय अनपेक्षित घटना आहे ही। शनिदेव विक्रमादित्याच्या राशीत प्रवेश करणार ह्याची कल्पना होती, परंतु अशा प्रकारे ते प्रवेश करतील ह्याचा विचार देखील केला नव्हता। हे माझ्या प्रिय अश्वांनो, आपण ज्या कार्यासाठी निघालो आहोत त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत असणे बंधनकारक आहे। माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला कुठेही जाता येणार नाही। हे ठरवलेलं कार्य आपल्याला योग्य रीतीने पार पाडायचे आहे। हे कार्य सुरू असताना तुम्हाला माझ्यासोबत राहून माझ्या आज्ञेचे पालन करावे लागणार आहे। मी पुढे घडणाऱ्या घटनांचे काही नियोजन केले आहे आणि त्या घटना तशाच घडाव्या म्हणून तुम्ही माझ्या आज्ञेचा भंग होणार नाही याची काळजी करावी। आपले हे कार्य गुप्त असणार आहे। कदाचित मी सर्व आज्ञा शब्दातून सांगू शकणार नाही। काही वेळेस मी तुम्हाला संकेत देखील देईल। ते संकेत ओळखून तुम्हाला तुमचे कार्य करायचे आहे। त्यामुळे
क्षणोक्षणी सावध राहा. एका मोठ्या घटनेचे तुम्ही भागीदार होणार आहात. तुमचे सहाय्य देखील या घटनेत अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. आपले हे कार्य पार पडेल ते विक्रमादित्याच्या उज्जैन नगरात. माते, पिताश्री, माते, कोणते ठिकाण आहे हे? मी अचानक या ठिकाणी कसा पोहोचलो? पाणी, पाणी. हा हसण्याचा आवाज कुणाचा आहे? वेताळ? वेताळ, तू इथे? मी तर माझ्या महालातच आहे. मग मगाशी कुठे होतो मी? आणि तू तर तिथेही होतास आणि इथेही आहेस. वेताळ, हे सगळं काय होतं? स्वप्न, स्वप्न. स्वप्न, स्वप्न आहे तुझं राजन. असे स्वप्न? भयावह होतं ते सगळं. असू दे, पण या स्वप्नाला एक दुष्ट स्वप्न म्हणून विसरून जाऊ नकोस. या मागे काही संकेत आहे. संकेत? अरे स्वप्नात एका निर्जन ठिकाणी होतो मी. त्यात काय संकेत असणार आहेत? म्हणूनच तुझी भेट घ्यायला आलोय मी. मी देखील याच विचारात होतो की इथे इतकं सारं घडत असताना तू मला कसा भेटायला आला नाहीस. आलोय ना आता राजन, आलोय. या स्वप्नांमध्ये संकेत काही फार चांगले नाही. ते तू ओळखले नाहीस तर फार कठीण काळ ओढावणार आहे तुझ्यावर. समजून घे राजन, समजून घे. घटना ज्या पद्धतीने घडत आहेत त्यामुळे मी देखील अस्वस्थ आहे. कोणतं तरी मोठं संकट येणार
याची भीती माझ्या मनात देखील आहे, पण निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही. माझं सगळं नीट व्हावं म्हणून आई तुळजाभवानी स्वतः उज्जैन नगरीत निवास करीत आहे. स्वतः इंद्रदेवाने माझ्यासाठी भूमीतून सिंहासन वर आणले आहे. मी राजपुरोहितांकडून यथासांग पूजा करून घेतली आहे. तरी तू म्हणतोयस माझ्यावर संकट येणार? राजपुरोहित राजपुरोहितांचं कौतुक मला सांगू नको राजन. ते स्वतः तुझ्यापासून काहीतरी लपवतायत. काय? राजपुरोहित माझ्यापासून काही लपवत आहेत असे वाटते मला. तोंडाला येईल ते बोलू नकोस. राजपुरोहित हे कायम राज्याच्या हिताचा आणि माझ्या उत्कर्षाचा विचार करतात. माझ्यापासून काहीही लपवण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात येणार नाही. आता खोटं बोलून मला काय मिळणार आहे? तुझ्या राजपुरोहितांकडे असे काही गुपित आहे जे तुला ते सांगत नाही. बघ, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तू ठरव. आजवर मी जे काही सांगितलंय ते खोटं ठरलंय का राजन? हा? नाही, मला नाही ठेवायचा तुझ्यावर विश्वास. मी तुला शब्द देतो ते तुझ्यापासून काहीतरी लपवताय आणि माझा शब्द जर खोटा ठरला तर तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. यावेळेस मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो आहे. तुझ्या म्हणण्यानुसार खरंच राजपुरोहित माझ्यापासून काही लपवत असतील तर ते योग्य नाही. मी उद्याच त्यांच्याशी जाऊन बोलतो. पण जर हे खोटं ठरलं तर तू तुझ्या भविष्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाहीस. चालेल राजन, चालेल. हे शनिदेव, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून मला एक सत्य सांगितले आहे आणि ते सत्य कोणालाही न कळू देण्याची जबाबदारी देखील दिली आहे. खरे सांगावे तर हा माझ्या समोरील एक मोठा पेच आहे. याआधी मी कोणतीही लपवाछपवी केलेली नाही. राज्याच्या आणि महाराजांच्या हितासाठी मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करून दिशा दाखवत आलो आहे आणि म्हणूनच हे सत्य लपविणे मला अवघड जात आहे. परंतु मी हे देखील जाणतो की ही तुमची योजना विक्रमादित्यांच्या कल्याणासाठी केलेली आहे. शनिदेव, मी जिवंत असेपर्यंत ते गुपितच राहील याची मी पूर्णतः खबरदारी घेईन. माझ्यावर कोणतेही संकट ओढावले तरीही मी तुमच्या आज्ञेचे उल्लंघन करणार नाही. तुमचा आशीर्वाद असाच कायम असू द्या. रेवती, तुम्ही असे गृहीत धरून चालला आहात का हा विवाह नक्की झाला आहे? समजा काही कारणास्तव त्यांना पद्मसेना नाही आवडली तर? विक्रमादित्याने जर तुला नकार दिला तर निवडलेल्या दुसऱ्या मुलाशी तुझा विवाह केला जाईल. पद्मसेना, माते आपण जागी का आहेस? झोपली नाहीस अजून? नाही माते, झोपच लागत नाहीये. कशामुळे? ते ठाऊक नाही मला.
माझे मन खूप अस्वस्थ आहे. तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते मला कळतंय. माते, तुम्हीच समजू शकता माझ्या मनात काय आहे ते. आता महाराज विक्रमादित्य यांची येण्याची तिथी जवळ येऊन ठेपली आहे. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडाव्यात ही इच्छा आहे, पण त्या तशाच घडतील का? हे घे. हे काय आहे? पद्मसेना, तुझ्या जी शिवभक्ती आहे ती माझ्याकडून आली आहे. या पेटीत एक ग्रंथ आहे. ग्रंथ? कोणते ग्रंथ? हा एक अलौकिक ग्रंथ आहे. माझ्या मातेने मला दिला होता. या ग्रंथात एक व्रत आहे. हे व्रत थोडे खडतर आहे, पण ते व्रत तू पूर्ण करावंस असं मला वाटतं. पण हे व्रत केल्याने काय होणार आहे? तुझी इच्छा पूर्ण होणार. मी खात्रीने सांगते, यातलं व्रत तू वाच, समजून घे आणि मनोभावे व्रत कर. माते, तुम्ही खरंच सांगता आहात ना? हो ग. तुझ्या आनंदासाठी मी खोटं बोलणार नाही. आता शांत हो आणि झोप. कसलाही विचार करू नकोस. सकाळी यात जे लिहिलंय ते वाचून ते व्रत कर. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. अगदी तुझ्या मनासारखं होईल. पण माते, आपण हे मला आधी का नाही दिले? मला असं वाटलं होतं की तुझ्या आणि विक्रमाच्या मध्ये काहीच अडसर येणार नाही. सगळ्या गोष्टी सहज घडतील आणि याची आवश्यकता भासणार नाही. पण आता विघ्न येणार आहे असं वाटतंय, म्हणून तू हे व्रत करावंस असं मला वाटतं. येते मी. हा, राजन, प्रणाम गुरुदेव. शुभम भवतु. आपण मला असे दिवसाच्या प्रथम प्रहरी बोलावले. काही महत्वाचे कार्य होते का? गुरुदेव, माझं अत्यंत महत्वाचं कार्य आहे, म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे. तुमच्याकडे बघून ह्याची कल्पना येते आहे. रात्रीपासून तुम्हाला निद्रानाश देखील झालेला दिसतोय. होय गुरुदेव, माझ्या मनात जी शंका निर्माण झाली आहे त्याचं निरसन होईपर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही, आणि त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. फक्त तुम्ही. बोला राजन, अशी कोणती शंका आहे जी आपल्याला विचलित करते आहे? माझ्या परीनं मी त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. गुरुदेव, मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना?